नमस्कार रसिक हो. अँड ऑफ ग्रीन गेबल्स या पुस्तकातील प्रकरण 37 आज आपण ऐकणार आहोत. मॅथ्यू, मॅथ्यू, काय झालंय तुला? तू ठीक आहेस ना? मॅथ्यू, तुला काही त्रास होतोय का? मारीला एकदम घाबरून ओरडली. ते ऐकून ॲनी हॉलमधून धावत आली. तिच्या हातात पांढऱ्या नार्सिसची फुले होती. ॲनीला पांढऱ्या नार्सिसची फुलांचा सुगंध फार आवडायचा. ॲनीला मॅथ्यू पोर्चमध्ये उभे असलेले दिसले. त्यांच्या हातात वर्तमानपत्राची घडी होती. चेहरा विवर्ण दिसत होता. ॲनीच्या हातातील फुले एकदम खाली पडली आणि ती मॅथ्यूना सावरायला पुढे धावली. त्याच वेळी मारीला पण स्वयंपाकघरातून घाईघाईने तिकडे आली. पण त्या दोघींना मॅथ्यूच्या जवळ पोहोचेपर्यंत वेळ झाला होता. त्या त्याच्यापर्यंत पोहोचण्यापूर्वीच ते खाली कोसळले. ॲनी, तो बेशुद्ध झालाय. जा लवकर गोडाऊन मध्ये. मार्टिन आहे बघ, त्याला बोलावून आण. मार्टिन सध्या कामासाठी नेमलेला माणूस नुकताच पोस्ट ऑफिस मधून आला होता. तो लगेच डॉक्टरांना बोलवायला गेला आणि जाता जाता मिस्टर बॅरिनच्या घरी निरोप देऊन गेले. तिथेच मिस लिंड पण काही कामानिमित्त आल्या होत्या. ते सर्वजण ग्रीन गेबल्सकडे घाईघाईने आले. ॲनी आणि मारिलाचे मॅथ्यूना शुद्धीवर आणण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू होते. मिसेस लिंडने त्यांना हळुवारपणे बाजूला केले आणि मॅथ्यूची नाडी तपासली. नंतर हृदयावर कान लावून पाहिले. तिच्या डोळ्यात पाणी आले. मारिला आणि ॲनीच्या चिंताग्रस्त चेहऱ्याकडे पाहत मिस लिंड गंभीरपणे म्हणाल्या, मारिला, मला वाटत नाही की आपण त्याच्यासाठी काही करू शकतो. मिसेस लिंड, असे नका म्हणू. तुम्ही असा विचार करू कसा शकता? मॅथ्यू, मॅथ्यू. पुढचे शब्द ॲनीला बोलवले नाही. एकदम ती आजारी आणि निस्तेज दिसू लागली. बाळा, हो, मला त्याची भीती वाटते. त्याचा चेहरा बघ, तुझ्या लक्षात येईलच. ॲनीने मॅथ्यूच्या निष्प्राण चेहऱ्याकडे पाहिले. तिथे यमराजाची पडलेली सावली तिला स्पष्ट दिसून आली. जेव्हा डॉक्टर आले तेव्हा त्यांनी तात्काळ मृत्यू असे निदान केले. अचानक बसलेला हा धक्का त्यांना सावरणे फार कठीण गेले. मॅथ्यूच्या हातातून गळून पडलेल्या पेपरातील बातमीवरून त्यांच्या बसलेल्या धक्क्याची सर्वांना कल्पना आली. त्या दिवशी सकाळी मार्टिनने आणलेल्या त्या पेपरमध्ये ॲबे बँकेच्या अपयशाचा लेखाजोखा होता. मॅथ्यूच्या मृत्यूची बातमी ॲव्हनलीमध्ये लगेचच पसरली. दिवसभर परिचितांची आणि शेजाऱ्या पाजाऱ्यांची ये-जा सुरू झाली. मारिला आणि ॲनीच्या सांत्वनासाठी आणि मॅथ्यूच्या पुढील निधीसाठी सर्वजण मदतीला आले. आयुष्यात प्रथमच मॅथ्यू ॲव्हनलीच्या गावकऱ्यांच्या मध्ये महत्वाची व्यक्ती बनली. पण मृत्यूने त्यांना सर्वांपासून वेगळे केले. रात्र झाली. ग्रीन गेबल्समध्ये अगदी शांतता वाटत होती. बैठकीच्या खोलीमध्ये मॅथ्यू कथबर्ड यांना शवपेटीमध्ये ठेवले. त्यांच्या शांत चेहऱ्यावर प्रेमळपणा दिसून येत होता. जणू शेतातील कामे करायची सोडून विश्रांती घेत असावेत असे वाटत होते. त्यांच्या जवळ ॲनीने फुले ठेवली. त्यांच्या आईने ते झाड तिच्या लग्नाच्या दिवशी त्यांच्या घराच्या बागेत लावले होते. मॅथ्यूचे त्यावर जीवापाड प्रेम होते. त्या झाडाची फुले ॲनीने गोळा करून आणली. तेवढी एकच शेवटची गोष्ट ती त्यांच्यासाठी करू शकत होती. ॲनीच्या डोळ्यातील अश्रू सुकले. ती फक्त दुःखी चेहऱ्याने त्यांच्याकडे पाहत होती. त्या रात्री मिसेस बॅरी आणि मिसेस लिंड ग्रीन गेबल्समध्ये थांबल्या. डायना ॲनीच्या सोबतीला झोपायला तयार होती.
ॲनी तिला त्याबद्दल धन्यवाद दिले, पण म्हणाली, डायना, गैरसमज करून घेऊ नकोस, पण मला एकटीला राहू दे. मला भीती नाही वाटत. ही घटना घडल्यापासून मी क्षणभरही एकटी नाही. मला शांतपणे, अगदी शांतपणे जे काही घडले आहे ते समजून घ्यायचे आहे. मला अजूनही समजत नाही. असे वाटते की मॅथ्यूना काहीही झालेले नाही. ते आपल्यातच आहेत. इथेच इथेच आहेत ते. पण लगेचच असे वाटते की जाऊन खूप वेळ झालाय आणि याच गोष्टीची भयंकर टोचणी माझ्या मनाला लागून राहिली आहे. डायनाला ॲनीच्या बोलण्याचा फारसा बोध झाला नाही. मारीला आपल्या प्रिय भावाच्या अनपेक्षित मृत्यूच्या दुःखाने कोलमडून गेली होती. आयुष्यभराची सोबत सुटल्याने दुःखात बुडून गेली होती. हे दुःख डायना समजू शकले, पण ॲनीचे मुखरुदन तिला समजले नाही. तरी पण ॲनीच्या इच्छेप्रमाणे तिला एकटीला सोडून निघून गेली. एकटी असताना तरी डोळ्यात अश्रू येतील असे ॲनीला वाटत होते. ती मॅथ्यूसाठी अश्रू ढाळू शकत नाही. ही गोष्टच तिला भयंकर वाटत होती. मॅथ्यू जे कायम तिच्याबरोबर दयाळूपणे वागत आले होते, अगदी कालच शेवटच्या संध्याकाळी सूर्यास्ताच्या वेळी तिच्याबरोबर एकत्र फिरले होते, आज या शवपेटीत बंद होते. या विचाराने डोळ्यात अश्रूच आले नाहीत. अंधारात खिडकीजवळ गुडघे टेकून टेकडीच्या पलीकडच्या ताऱ्यांकडे बघत प्रार्थना करत असतानाही अश्रू आले नाही. फक्त तीच भयानक मंद वेदना झोपेपर्यंत सतत जाणवत राहिली. जरासा डोळा लागला तेव्हा कुठे नाहीशी झाली असावी. मध्यरात्री ॲनीला जाग आली. अजूनही ती स्तब्ध आणि विमनस्त अशीच होती. संपलेल्या दिवसांची आठवण दुःखाच्या लाटेसारखी तिच्यावर येऊन आदळली. काल संध्याकाळचा मॅथ्यूचा चेहरा तिच्या डोळ्यासमोर आला. हसत हसत ते दोघे एकमेकांपासून वेगळे झाले. तिला त्यांचा आवाज ऐकू आला, माझी मुलगी, मला माझ्या मुलीचा अभिमान आहे. अचानक डोळे भरून आले आणि ती हमसाहमशी रडू लागली. मारिलाच्या कानावर तिचे रडणे पडले आणि तिला सांत्वन करण्यासाठी ती ॲनीच्या खोलीत आली. अगं ॲनी, बाळ रडू नकोस, आपण त्याला परत नाही आणू शकत. असे रडणे बरे नाही. मगाशी मला सुद्धा राहवले नाही. तो माझ्यासाठी नेहमीच चांगला, दयाळू भाऊ होता. देव सगळे जाणतो. मारीला, मला रडू दे. दुःखाच्या टोचणीपेक्षा अश्रू बरे. त्याचा मला त्रास नाही होत. पण फक्त तुम्ही थोडा वेळ इथे थांबा आणि मला तुमच्या जवळ घ्या. मी डायना सोबत थांबू शकले नाही. ती खूप चांगली आहे, दयाळू आहे, पण हे दुःख ती समजू नाही शकणार. हे दुःख आपले आहे, आपल्या दोघींचे आहे. ती माझ्या हृदयाच्या वेदना समजू नाही शकणार. ओ मारीला, आपण मॅथ्यूच्या शिवाय कसे काय जगणार आहोत? काय करणार आपण? ॲनी, आता आपण दोघीच एकमेकांसाठी आहोत. तू आज इथे नसतीस ना, तर मी एकटीने काय केले असते याचा विचार देखील मला करवत नाही. तू आमच्या जीवनात आलीच नसतीस तर. आणि मला माहित आहे की मी तुझ्याशी शिस्त लावण्यासाठी काहीशी कडक वागले, पण मी तुझ्यावर मॅथ्यूच्या केले तसेच प्रेम केले नाही असे समजू नकोस. आता मी तुला सांगू शकते, मला माझ्या मनातील गोष्टी उघड करणे मला नाही जमत. पण आत्ताची गोष्ट ही वेगळी आहे. आता मी तुला सांगू शकते,
की माझे तुझ्यावर माझ्या स्वतःच्या मुलीप्रमाणे प्रेम आहे आणि तू ग्रीन गेबल्सला आल्यापासून मला आनंद, दिलासा, समाधान आणि सुख दिले आहेस. 2 दिवसानंतर मॅथ्यू कदबर्डना त्यांच्या घरादारापासून, शेतीवाडीपासून, त्यांच्या आवडत्या बागेपासून, त्यांनी लावलेल्या झाडांपासून दूर एव्हनलीच्या स्मशानभूमीत विधिवत दफन केले गेले आणि एव्हनली परत एकदा तिच्या शांत जीवनाकडे वळली. हळूहळू ग्रीन गेबल्स मधील रोजचे व्यवहार नेहमीप्रमाणे सुरू झाले. रोजची ठरलेलीच कामे होती, पण प्रत्येक गोष्ट करताना आपले जवळचे काहीतरी गमावले याचे दुःख जाणवत असे. ॲनीला एका नवीन दुःखाची जाणीव झाली. ती म्हणजे मॅथ्यू गेले तरी आपण आपले पूर्वीसारखे जीवन जगायला सुरुवात केली आहे. सकाळी बागेतून फेरफटका मारताना दिसणारा तो सूर्योदय असो वा नुकत्याच उमलू पाहणाऱ्या टपोऱ्या लाल गुलाबी कळ्या पाहिल्यावर ॲनी आनंदून जात असे. तसेच डायनाची ग्रीन गेबलची भेट म्हणजे ॲनीसाठी नेहमीच आनंददायी ठरत असे. हलका फुलका विनोद, गप्पा, चेष्टा, मस्करी यामध्ये दोघींनाही वेळेचे भान राहत नसे. थोडक्यात काय तर सभोवतालचे निसर्ग सौंदर्य, निखळ मैत्री यांच्या सहवासात तिच्या चित्तवृत्ती पूर्वीसारख्या फुलून येत. पण नंतर तिला स्वतःचीच लाज वाटायची आणि पश्चातापाने मन पोळू निघत असे. मॅथ्यू गेल्यावर आता या गोष्टींमध्ये आनंद मिळवणे म्हणजे मॅथ्यूचा विश्वासघात केल्यासारखं वाटतंय. एका संध्याकाळी तिने मिस ॲलनला खेदाने हे सर्व सांगितले. मला त्याची खूप आठवण येते आणि तरीही मिसेस ॲलन, जग आणि जीवन मला खूप सुंदर आणि मन लुभावणारे वाटते. आज डायना काहीतरी मजेशीर बोलली आणि मला हसायला आले. जेव्हा मॅथ्यू हे जग सोडून गेले तेव्हा मला वाटले की या जन्मात पुन्हा मी कधीच हसणार नाही. पण जेव्हा असे हसू येते, आनंद होतो, तेव्हा आपल्याकडून चूक झाली अशी खंत वाटू लागते. मॅथ्यूना तुझा हसरा, स्वप्नाळू, कल्पनासृष्टीमध्ये रमणारा स्वभाव आवडत असे. तुला सभोवतालच्या सृष्टी वैभवाचा मनमुरादपणे आस्वाद घेत स्वच्छंदपणे ॲव्हनलीच्या जंगलात भटकंती करताना, ओढ्यावरच्या पाण्यात दंगामस्ती करताना, डायना बॅरी बरोबर गप्पा टप्पा, हास्य विनोद करताना पाहून मॅथ्यूना खूप आनंद होत असे. कदाचित असेही असेल की ज्या गोष्टी त्यांना स्वतःला करायला आवडायच्या पण त्यांच्या बुजऱ्या स्वभावाच्या मर्यादेमुळे ते करू शकत नव्हते, त्या गोष्टी त्यांची लाडकी मुलगी सहजपणे लीलया करते यांचा सुप्त आनंद त्यांना होत असावा. आता देखील तू थोडी थोडी सावरत आहेस आणि पूर्वपदावर येतेस हे पाहून त्यांच्या आत्म्याला निश्चितच शांती आणि समाधान होत असेल. मिसेस ॲलन हळुवारपणे ॲनीला समजावत होत्या. दुःखाला सामोरे जाताना हळूहळू त्यातून बाहेर पडण्याची ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे. निसर्ग आपल्याला देत असलेल्या उपचारांकडे आपण पाठ फिरवू शकत नाही. त्याला त्याचे काम करू द्यावे. मला तुझ्या भावना समजतायत, पण हा सार्वत्रिक अनुभव आहे. आपण आपल्या प्रिय व्यक्तीच्या कायमच्या निघून गेलेले दुःख ताजे असताना इतर गोष्टी आपल्याला आनंद देत आहेत या विचाराने आपल्याला राग येतो. आणि जेव्हा आपल्याला जीवनातील आपले स्वारस्य आपल्याकडे परत येत असल्याचे दिसून येते, तेव्हा आपण आपल्या दुःखाशी अविश्वासू आहोत असे वाटते. मी आज दुपारी मॅथ्यूच्या थडग्यावर गुलाबाच्या फांदी लावण्यासाठी स्मशानात गेले. ॲनी भारावलेल्या मनाने म्हणाली. त्यांच्या आईने
खूप पूर्वी स्कॉटलंडहून आणलेल्या छोट्या पांढऱ्या स्कॉच गुलाबाची ती फांदी होती. तो गुलाब मॅथ्यूना खूप आवडायचा. त्याची छोटी पांढरी शुभ्र सुवासिक फुले त्यांना त्यांच्या आईची आठवण करून द्यायचे. त्यांच्या थडग्याजवळ मी ते लावू शकले याचा मला आनंद वाटला. जणू काही मी त्यांची आवडती गोष्ट त्यांच्याजवळ नेऊन देत आहे असे वाटत होते. मला आशा आहे की स्वर्गात त्यासारखे स्कॉच गुलाब असतील. कदाचित इतकी वर्षे दर उन्हाळ्यात आमच्या बागेत फुललेले पांढरे स्कॉच गुलाब जे त्यांना अतिशय प्रिय होते, त्या गुलाबांचे आत्मे स्वर्गात मॅथ्यूना भेटले असतील. बरं, आता बराच उशीर झालाय. मला घरी जायला हवं. कातरवेळी मारीला ना अगदी एकटे एकटे वाटते. तू कॉलेजला गेल्यावर त्या अजून एकट्या पडतील, मिसेस ॲलन म्हणाल्या. ॲनीने यावर काहीच उत्तर दिले नाही. मिसेस ॲलनना गुड नाईट म्हणून ती ग्रीन गेबल्सकडे गेली. मारीला समोरच्या दाराच्या पायऱ्यांवर बसली होती. ॲनी तिच्या बाजूला बसली. त्यांच्या मागचा दरवाजा उघडा होता. मावळतीच्या सूर्याचे सोनेरी रंग त्यावर पडून परावर्तित होत होते. ॲनीने पिवळ्या हनीस्कलच्या कळ्या गोळा केल्या आणि त्यांचा सुगंध तिला फार आवडत असे. तू बाहेर होतीस तेव्हा डॉक्टर स्पेन्सर येऊन गेले. ते म्हणाले, उद्या शहरात डोळ्यांचे स्पेशालिस्ट येणार आहेत. मी एकदा त्यांच्याकडून डोळे तपासून घ्यावेत हे उत्तम. मला वाटते की मी त्यांच्या सल्ल्यानुसार शहरात जाऊन डोळे तपासून घ्यावेत. जर ते डॉक्टर मला माझ्या डोळ्यांना अनुरूप असा चष्मा देऊ शकले तर मी त्याचे आभार मानेन. मी बाहेर गेल्यावर तुझी इथे एकटी राहायला काही हरकत नाही ना? मला मार्टिन बरोबर जावे लागेल. तू कपड्यांना इस्त्री करून ठेव आणि वाटल्यास बेकिंग पण कर. ठीक आहे. डायना माझ्यासोबत घरी असेल. मी कपड्यांना इस्त्री करून ठेवते आणि बेकिंग पण करते. आता मी नक्कीच रुमालाला स्टार्च करणार नाही की केकमध्ये इसेन्स ऐवजी भलतेच औषधही घालणार नाही, आणि मजेत म्हणाली. ते ऐकून मारीला हसली आणि म्हणाली, काय तू पण मुलगी आहेस ग. तू सतत चुका करत असायचीस आणि मला सतत तुला रागवावे लागायचे. अगदी झपाटल्यासारखे तुझे वागणे होते. तू तुझे केस रंगवून काय अवस्था करून घेतली होतीस, आठवते का? होय, ती गोष्ट मी कधीच विसरणार नाही. आपल्या जाडजूड वेणीला स्पर्श करून ॲनी म्हणाली, मी माझ्या केसांच्या रंगाबद्दल इतकी हळवी होते की ते आठवून आता मला हसायला येते. अजून माझ्या मनाच्या हळव्या कोपऱ्यात ते दुःख लपून राहिलेले आहे. पण त्यावेळी मला त्याचा आणि चेहऱ्यावरच्या बारीक डागांचा भयंकर त्रास होत असे. एक जोशीपाय सोडून बरेचसे लोक माझे केस लाल ऐवजी तपकिरी रंगाचे आहेत असे म्हणतात. जोशी कालच मला म्हणाली की माझे केस जास्तच लाल वाटतायत. खरोखरच तसे झाले की मी घातलेल्या काळ्या कपड्यांमध्ये कसे वाटत आहे कुणास ठाऊक. मी आता तिच्याकडे दुर्लक्ष करण्याचे ठरवले. एकदा तिच्या बोलण्यामुळे मी इरेलला पेटून पाय मोडून घेतला होता. आता मी तिला फारसं महत्व देणार नाही. जोशी पाय कुटुंबातील व्यक्ती आहे तेव्हा ती कठोर टीकाकार असणारच हे उघड आहे. योग्य टीका कधी कधी उपयुक्त ठरते, पण निवडुंगाच्या फणीसारखी सतत ओरखडे काढणारी टीका मनावर न घेण्यातच शहाणपण आहे. बरं, जोशी पुढे शिकवणार आहे काय? नाही, पुढचे वर्ष ती अकॅडमीमध्ये पूर्ण करणार आहे. मुडी आणि चार्ली पण अकॅडमीमध्ये राहून वर्ष पूर्ण करणार आहेत. फक्त जेन आणि रुबी शाळेत शिकवत शिकवत
स्वतःचा अभ्यासक्रम पूर्ण करणार आहेत. गिल्बर्ट ब्लिथ पण शाळेत शिकवणार, नाही का? होय, ॲनीने एका शब्दात उत्तर दिले. आता गिल्बर्ट किती छान दिसतोय, अनावधानाने मारीला म्हणाली. गेल्या रविवारी मी त्याला चर्चमध्ये पाहिलं आणि तो खूप उंच आणि थोराड दिसत होता, अगदी त्याच्या वडिलांसारखा. तरुणपणी जॉन ब्लिथ पण तसेच दिसायचे. जॉन ब्लिथ एक चांगला तरुण होता. खरे तर आम्ही चांगले मित्र होतो. सर्वांना आमचे लग्न होईल असे वाटायचे. ॲनीने एकदम चमकून वर पाहिले आणि अगत्याने विचारले, ओ मारीला, मग पुढे तुमचे लग्न झाले की नाही? आमचे भांडण झाले. तो त्याविषयी बोलायला आला तरी मी त्याला माफ केले नाही. त्यावेळी मी खूप चिडले होते, रागावले होते. मला सर्वात अगोदर त्याला धडा शिकवायचा होता. नंतर मी माफ केलेही असते, पण मग तो कधीच परत आला नाही. एकंदरीत सर्वच ब्लिथ कमालीचे स्वाभिमानी आहेत. मला राहून राहून या गोष्टीचे वाईट वाटते की जेव्हा मला संधी मिळाली होती तेव्हाच मी त्याला माफ करायला हवे होते. म्हणजे मारीला, तुम्ही आयुष्यात प्रेम केले आहे? आणि हळूच म्हणाली, होय. मला वाटतं तू म्हणतेस ते खरे आहे. तुला माझ्याकडे बघून असं वाटत नाही? खरे आहे ना? बाह्य रंगावरून आपण लोकांना ओळखू शकत नाही. आणि आता तर प्रत्येक जण आमच्या मैत्रीला मन किंवा प्रेमाला आता विसरूनही गेले असतील. फार काय, तर मला स्वतःला देखील फार विसर पडला. पण मागच्या रविवारी मी गिल्बर्टला पाहिले आणि मला सर्व आठवले.